हूँ पल्लवी। आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। एकीकडे गुढीपाडव्याचा उत्साह तर दुसरीकडे निसर्गाचा प्रचंड कोप अशा दुहेरी परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सध्या सापडला आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने आणि गारपिटीने शेतीचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे। सांगोला तालुक्यातील जुनोनी, जुजारपूर, तिप्पेहळ्ळी, करंडेवाडी, कोळे या भागात तब्बल 2 तास गारांचा तुफानी मारा झाला। द्राक्ष बागातील मणी फुटून बागात जमीनदोस्त झाले आहेत। केशर आंब्याचा मोहोर, कैऱ्यांचा खच झाडाखाली पडलाय। दक्षिण सोलापूर आणि बार्शी तालुक्यातही ही परिस्थिती गंभीर असून काढणीसाठी ठेवलेला गहू आणि ज्वारी पावसात भिजून काळवंडली आहे। द्राक्ष उत्पादकांनी लाखो रुपये खर्च करून जोपासलेल्या बागा काही क्षणात उद्ध्वस्त झाल्या। ऐन काढणीला आलेला गहू आडवा झाल्याने मळणीचे मोठे संकट निर्माण झाले आहे। या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे वर्षभराचे नियोजन कोलमडले असून आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे। शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे।